कडक ऊन आणि पोहण्याचा आनंद यात काही वेगळीच मजा आहे मित्रांनो. आणि आज आम्ही सर्वजण निघालेलो आहे गोड नदीच्या दिशेने पोहण्याचा आनंद घेण्यासाठी. सोबत आम्ही राणीला पण घेऊन आलेलो आहे आणि तिचे हावभाव बघून असं वाटतंय आमच्यापेक्षा ती जास्त एक्सायटेड दिसते पोहण्यासाठी. आता आम्ही आलोय पोहायला मामाच्या इकडे. सध्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे वेदांत आता मामाच्याकडे आलेला आहे. तर माझा भाऊ पण काल मुंबईवरून आलाय, त्याला पोहायचं होतं, त्याची इच्छा होती माझ्यावर पोहण्याची, म्हणून आम्ही सगळे आलो आहोत. आणि आता बघा तुम्ही बघू शकताय हा बंधारा इकडं केटी, इकडे सगळेजण आता आम्ही पोहायला आलोय. खूप सुंदर असं ठिकाण आहे. ज्याप्रमाणे ती बाहेर एक्साइटमेंट दाखवत होती पोहण्यासाठी, त्याचप्रमाणे आल्यानंतर पहिली उडी मारली ती म्हणजे राणीने. आणि तिच्यानंतर आम्ही सुद्धा एक एक जण उडी मारण्यासाठी सज्ज झालो. मनूचा आज पोहण्याचा पहिला दिवस होता, त्यामुळे सुरुवातीला ती थोडीशी घाबरत होती. तर या ठिकाणी मंडळी आता वेदांत शेठ पडवळ हे आता आपल्याला सुळका मारून दाखवणार आहे. बघूया आता ते कसे सुळका मारतात, ते का आपटतात ते पोटावरती. त्यांना सुळका मारण्याची टेक्निक तर सांगितलेली आहे. हा, आता हे पाणी पूर्णपणे नाहीच होण्याची शक्यता आणि खाली फक्त दगडगोटी उरतील. मारला बरोबर मारला. आता अशा प्रकारे ते सुळका शिकलेले आहेत. आत्ताच वेदांनी सुळका मारलेला आहे. कसं वाटलं तुला सुळका मारून? नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटलं, नवीन काहीतरी शिकायला भेटलं. हा, दररोज कॉल येतो का इकडे तू? दररोज आहे, कधीतरी आपलं जेव्हा वाटेल यावा तेव्हा येतो. किती वेळेस आला आता इकडे आल्यापासून? मला 1.5 महिने झाले मी गावाला आलोय. हा, त्यांची एक्झाम दिली मी आता सध्या. हा, मग 18 मार्चला माझी एक्झाम संपली. 20 मार्च पासून इथे गावाला 4 मे. पोहायला कधी शिकलाय तू? मला 2-3 वर्ष झाले पोहायला शिकलो मी मामाकडे. मामाने ट्यूब मध्ये शिकवलं मला. बघू शकता राणी पण आता पोहून दमलेली आहे आणि आता ती थोडा विसावा घेते. हे बघा ही समूह ही आता नुकतीच पोहायला शिकलेली आहे. थांब, तुला किती दिवस झाले तुला पोहायला येऊन? सांग, पोहायला येऊन किती दिवस झाले? 2. दुसरा दिवस आहे का? आणि हे डबडं कधीपासून लावलंय? कालपासून लावलंय का? पोहायला शिकशील का नाही? काय वाटते तुला? कितवा दिवस आहे तू पोहायला आलेली? दुसरा दिवस आहे का? पहिला आहे का? आणि फ्लोटर कधी लावले? आज लावले का? मग कसं वाटतं? तरंगत आहे का त्यानी वरती? हा, तरंगत आहे. तर मग तुम्ही बघू शकताय पोहता आम्हाला छोटा शंख भेटलेला आहे आणि आता शंख वाजवायचं काम वेदांत करतोय. त्याला पण एक शंख भेटलाय खाली, तो वाजवतोय आणि तो शिकलाय वाजवायला. तर आता राणीला इकडे यायचंय. हा एक बंधारा क्रॉस करून, पण काय तिला यायला जमत नाही आणि सगळ्यांचे प्रयत्न तिला इकडे बोलवण्यासाठी चालू आहे. वेदांत तिला आणायला चाललेला इकडे, बघूया. हा, तेव्हा आता बकरं पण आलेले आहेत पाणी पिण्यासाठी इकडं आणि वेदांच्या आसनात प्रयत्न चालू आहे राणीला इकडे आणण्यासाठी. बघूया आता शेवटी त्याने तिला पाणी. तर मित्रांनो बघू शकता याताने आता राणी बोलली झाली होती म्हणून तिला काही गाडीवरती बसवलं नव्हतं. तर ती एकटीच चालत येते, पळून दमलेली ती. त्याच्यामुळे आता ती चालत येते हळूहळू आणि अशा प्रकारे ती घरापर्यंत पोहोचलेली आहे. गुडू उड्या मारायला लागली घर बघितल्यानंतर. आता आम्ही पोहून आलो आहे. आता खूप भूक लागली आहे. आता म्हणजे आम्ही आता पोहायला गेलो होतो. मी ऑलरेडी काळा होतो, अजून त्यात काळा पडलोय. आता जाम भूक लागलेली आहे. आता आम्ही आवरणार, चेंज वगैरे करणार आणि अगोदर आधी जेवणार आम्ही.